सर, काय प्रकरणाचं सध्या स्टेटस आहे? आपण तपास केलाय, त्यात काय माहिती समोर आहे किंवा ज्यांची नावं त्या सगळ्या परिसरात आहेत अशा पद्धतीनं म्हटलं जातं ते तिथे होते का उपस्थित? आतापर्यंतच्या तपासात हे निष्पन्न आहे की एका व्यक्ती तिथे त्या लॉजवर गेला होता आणि काही आपत्तीजनक कृत्य त्यांनी केला होता आणि त्या अनुषंगाने ते फिर्याद आल्यानंतर ते 354 म्हणजे मॉलेस्टेशनचे प्रकार दिसून आल्यामुळे त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. त्या व्यक्ती ज्यावेळी तिथे गेला होता आणि ते त्या लॉज चे मॅनेजर किंवा इतर लोकांनी त्यांना पकडला, त्यावेळी त्यांनी हे सांगितला होता तिथे की आमच्याकडे काही आणखी पत्रकार होते आणि आम्ही स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो. परंतु यामध्ये तपास अनुषंगाने जे काही सीसीटीव्ही आणि इतर सर्व टेक्निकल तपास करण्यात आलेली आहे, त्यामध्ये त्या परिसरात ते एकटाच होता आणि त्यांच्या सोबत कोणीही नव्हता अशा प्रकारचे तपासात स्पष्ट झालेली आहे. ते आरोपी सध्या फरार आहे. त्याचे विचारपूस केल्यानंतर आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतील, परंतु आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणात एकच आरोपी होता आणि त्या आरोपी सध्या फरार आहे. लोकप्रतिनिधीचा फोन आला असे? कोणताही लोकप्रतिनिधीचे मला किंवा आमचे कोणताही अधिकारीला या विषयावर कधीही फोन आला नाही. यामध्ये जे काही कारवाई करण्यात आलेली आहे ते फिर्याद अनुषंगाने आणि आवश्यक तपास, आवश्यक जे पुरावा टेक्निकल एव्हिडन्स प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने झालेले आहे. पूर्णपणे खोटी गोष्टी आहे की यामध्ये काही लोकप्रतिनिधी यांचे फोन पोलीस आयुक्त किंवा इतर अधिकारीला आला, यामध्ये काही तथ्य नाही आहे.